श्री स्वामी समर्थ. लवकरच सुरू होत आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा कशी करायची, शिवपिंडीवरती काय काय अर्पण करायचं, त्याचबरोबर शिवालयामध्ये पूजा कशी करायची, आजचा व्हिडिओ त्याविषयी असणार आहे. त्याआधी एक विनंती करेल की नवीन जर असाल चॅनलवरती तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता सगळ्यात आधी आपण मंदिरात गेल्याच्या नंतर आपल्याला नंदी दिसतात, तर नंदीवरती अशा दोन बोटांनी आपल्याला तिथून शिवपिंड बघायची आहे आणि शिवालयामध्ये प्रवेश करायचा आहे. आतमध्ये गेल्याच्या नंतर छान असं आपली सामग्री पिशवीतली आधी काढून घ्यायची. आपण जी अर्पण करणार आहोत ते सर्व काढून घ्यायचं. आणि एक महत्त्वाची माहिती इथे सांगेल की जेव्हा आपण शिवमंदिरामध्ये जातो तेव्हा आपण घरामधलं पाणी आपण घेऊन जायचं आहे बरं का. तांब्यामध्ये बॉटलमधलं पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपण उजव्या बाजूला गणपतीचं स्थान असतं, म्हणजे शिवपिंडीवरती जी जलाधारी आहे तिथं उजव्या बाजूला गणपतीचं स्थान, तसेच डाव्या बाजूला कार्तिकेय असतात आणि मधल्या ठिकाणी असते अशोक सुंदरी. अशा पद्धतीनं आधी जल अर्पण तिथे करायचं. त्याच्यानंतर तसेच उजव्या हाताची प्रदक्षिणा पूर्ण पुढे न्यायची, ती म्हणजे माता पार्वतीला प्रदक्षिणा होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला जलाभिषेक हा लिंगावरती करायचा आहे, म्हणजे पूर्ण आपण शिवपरिवाराची पूजा केल्याचं पुण्य मिळतं. अशा पद्धतीनं आपल्याला पूजन सुरू करायचं आहे. त्याचबरोबर आपण जी आणलेली सामग्री आहे आता ती हळूहळू अर्पण करायला सुरुवात करायची. सगळ्यात आधी जलाभिषेक करून घ्यायचा. त्याच्यानंतर मी दूध आणलेलं आहे, दुधाचा अभिषेक करणार आहे. त्याचबरोबर पंचामृत, जे काही सामग्री आणलेली असेल अभिषेकामध्ये ती टाकून घ्यायची. आता हे वाहून घेणार आहे. त्याच्यानंतर मनामध्ये आणि तोंडामध्ये आपल्या ओम नमः शिवाय हा मंत्र सतत चालू ठेवायचा आहे. आता दूध अर्पण केल्याच्यानंतर मी परत जलाभिषेक करून घेणार आहे. म्हणजे जर तुम्ही पंचामृत जरी आणलेलं असेल ते अर्पण केल्याच्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती जलाभिषेक परत करून घ्यायचा आहे. म्हणजे दूध दही जरी अर्पण केलं तर नंतर आपल्याला परत पाण्याने अभिषेक करायचा. नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा. आपण बिल्वपत्र काढायचं. बिल्वपत्रावरती ते घेतल्याच्यानंतर बिल्वपत्र आधी धुवून घ्यायचं, पाण्याने धुवायचं आणि नंतर त्याचा देठ आपल्याला कट करायचा आहे. देठाला कट केल्याच्यानंतर असं 2 बोटामध्ये पकडायचं, पाण्याने धुवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला मधल्या पानावरती आपल्याला मधाचं बोट लावून घ्यायचं आहे. मध लावायचा आणि मग बिल्वपत्र अशा पद्धतीने अर्पण करून घ्यायचं. आणि बिल्वपत्र 2 बोटामध्ये पकडून आपण अशा पद्धतीनं अर्पण करायचं आहे. नमः शिवाय हा मंत्र सतत चालू ठेवायचा. अशी मान्यता आहे की जेव्हा आपण मध अर्पण करतो तेव्हा महादेव आपल्या आयुष्यामध्ये मधा इतका गोडवा आपल्या जीवनात निर्माण करतात, त्याच्यामुळे मध अर्पण केला जातो. त्याचबरोबर आता भस्म अर्पण करून घ्यायचं आहे. भस्म लावून घ्यायचं, 3 बोटांनी लावायचं आणि त्रिपुंड काढून घ्यायचं. म्हणजे आधी मधल्या 2 बोटांनी, या बोटांनी आपल्याला 2 रेषा ओढून घ्यायच्या आणि नंतर जी तर्जनी आहे तिनं आपल्याला खालची रेष ओढून घ्यायची आणि नंतर आपल्याला भस्माचे त्रिपुंड तयार करायचं आहे. त्याच्यानंतर मी जे बेलाचे फळं आहेत ते आपण त्याची रक्षा बनवून त्याचं भस्मही महादेवाला अर्पण करू शकतो बरं का. अत्यंत शुभकारी मानली जाते ही पूजा. त्याच्यामुळं असं मानलं जातं की जेव्हा आपण भस्म अर्पण करतो तेव्हा साक्षात महादेवाला आपली पूजा अर्पण होते आणि जेवढे काही आपल्याकडं ज्या गोष्टी आहेत त्या अर्पण करायच्या. धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ. आता धोत्र्याचं फळ अर्पण करताना त्याच्यावरती हळद टाकायची आणि नंतर ज्याप्रमाणे त्या धोत्र्याच्या फळाला काटे आहेत तसे महादेव आपल्या आयुष्यातले काटे दूर करतात अशी मान्यता आहे. म्हणून धोत्र्याचं फळ हे अत्यंत महादेवाला प्रिय आहे. पांढरी फुलं, तांदूळ, त्याचबरोबर काळे तीळ हेही अर्पण केले जातात. त्याचबरोबर मूग, सप्तधान्य हेही महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केलं जातं. आता सगळी पूजा करून झाली. आता मी थोडेसे तांदूळ आणि हातामध्ये गुलाबाचं फूल घेऊन सगळ्यात शेवटी अर्पण करून घेणार आहे. त्याआधी मी नैवेद्य दाखवून घेणार आहे. नैवेद्य दाखवलेलं आहे. आता इथं मी अर्पण करून घेतलेलं आहे गुलाबाचं फूल आणि तांदूळ. सोमवारी तांदूळ व्हावे असं मानलं जातं की महादेवाच्या मस्तकावरती जे चंद्र विराजमान आहे, चंद्राचं बळ आपल्याला मिळतं आणि चंद्राचं बळ मिळाल्यामुळे काय होतं, एक मनामध्ये स्थिरता येते, चंचलता कमी होते. त्याचबरोबर चंद्र हा मनाचा कारागृह आहे. म्हणजे जर मनामध्ये अनंत विचार येत असतील तर मनामध्ये जेव्हा आपल्या विचार येतात त्यावेळेस आपण जर महादेवाची पूजा केली, सोमवारी शिवाभिषेक केला
तर अशी मान्यता आहे, चंद्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायता, म्हणजे चंद्र हा मनाचा कारागृह आहे आणि सूर्य हा आत्म्याचा कारागृह आहे. आणि आपण जर सोमवारी महादेवाची पूजा केली तर आपलं मन स्थिर होऊन जातं, मनामध्ये असणारे अनंत विचार कमी होऊन जातात. मी तर म्हणेन की श्रावण महिन्यातच नाही तर आपण दररोज किंवा दर सोमवारी तरी कमीत कमी महादेवाची पूजा करायला, शिवलिंगाची पूजा करायला, शिवदरबारी जायला हवं. त्याचबरोबर अशा पद्धतीनं पूजा केल्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवटी आरती करायची आहे, आरती म्हणायची आणि त्याच्यानंतर आपल्या पूजेची सांगता करायची आहे. तर आपल्या जलकुंभामध्ये पाणी शिल्लक ठेवायचं आणि आरती झाल्याच्यानंतर जलशीतलीकरण करून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडं पाणी उरलेलं आपल्याला नंदीच्या पायावरती अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये बेलाचं झाड जरूर असतं. ते उरलेलं पाणी आपल्याला बेलाच्या झाडाखाली नेऊन तिथे अर्पण करायचं आहे. तिथे एक दिवा लावायचा, छान अशी पूजा करायची आणि ही झाली शिवालयाची एक परिक्रमा पूर्ण, म्हणजे एक पूजा पूर्ण होत असते. एवढी सगळी पूजा केल्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप या गोष्टी करायच्या, जलशीतलीकरण करून घ्यायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण मंदिरामध्ये सोमवारी नारळ फोडत नसतात, नारळ वाहत असतात. संपूर्ण नारळ बिना सोलता आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती वाहायचं असतं. त्यामुळे नारळ कोणी सोमवारी फोडत नाही, ही जर माहिती नसेल तर लक्षात ठेवावी. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरती झाल्याच्यानंतर आपल्याला 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणायचं आहे. आपले शिवलिंगासारखी आपल्या हाताची मुद्रा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र म्हणायचे. सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालम ओंकारम ममलेश्वरम परल्यां वैद्यनाथम च डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंधे रामेश्वम नागेशम दारुकावने वाराणस्यात् विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम ग्रीष्मेशम तु शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नर सप्तजन्म कृत पापम स्मरणेन विनश्यति. ओम नमो पार्वतीपतये हर हर महादेव असं म्हणून आपली पूजा पूर्ण करून घ्यायची आहे. भोलेबाबाचा आशीर्वाद मिळवायचा आहे. अशी साध्या सोप्या पद्धतीची ही पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. मी जी तुमच्यासोबत दिलेली सविस्तर माहिती आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. श्रावण महिन्यातच काय पण दर सोमवारी कमीत कमी सोमवारी तरी शिवमंदिरामध्ये जाऊन अभिषेक अशा पद्धतीनं पूजा करायला विसरू नका. त्यामुळे मन स्थिर राहतं. मध्ये जरूर गेलं पाहिजे. जिथं शिवालय आहे म्हणजे शिवपिंडमध्ये असते ते शिवालय असतात, तिथं दुसरी कोणतीही देवाची मूर्ती नसते, त्याला शिवालय म्हणतात. आणि दर सोमवारी कमीत कमी शिवालयामध्ये गेलं पाहिजे, पूजा अर्चना केली पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.